नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। जेव्हा आपण कधी ब्रेकफास्ट म्हणतो तेव्हा अतिशय लिमिटेड गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, ती म्हणजे पोहे, शिरा आणि उपमा। पण ही जी सिंधी कम्युनिटी आहे ती अतिशय टेस्टी असा प्रकार ब्रेकफास्टसाठी बनवते, ती म्हणजे दाल आणि पकवान। पण ते ह्याच्यासाठी तुरीची डाळ वापरत नाहीत बरं का, ह्याच्यासाठी चण्याच्या डाळीचा उपयोग केला जातो। आणि पकवान म्हणजे तळलेली कडक पुरी। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि आज तीच आपण बनवणार आहोत। तर चला आपण स्टार्ट करूया। तर चणा डाळ कुक करण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक प्रेशर कुकर घेऊया। झाकण उघडून त्याच्यामध्ये आपण ही जी भिजवलेली चणा डाळ आहे ती टाकूया। चणा डाळ आपण टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडासा गरम मसाला टाकूया। गरम मसाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत। आपण थोडी हळद टाकूया ह्याच्यात, लाल मिरची पावडर, तर आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडीशी आमचूर पावडर। आणि ही डाळ शिजवण्यासाठी आपण याच्यामध्ये साधारणपणे 3 कप पर्यंत पाणी घालून घेऊया। याला चांगलं मिक्स करूया। झाकण लावूया कुकरचं आणि गॅस ऑन करून याला मध्यम आचेवरती 3 शिट्या येईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। आता आपण हे जे पकवान बनवणार आहोत त्याच्यासाठी कणिक मळून घेणार आहोत। आपण हा जो मैदा आहे तो या चाळणीमध्ये टाकूया। मैद्यानंतर आपण याच्यामध्ये थोडीशी कणिक टाकून घेणार आहोत, जास्त नाही, अगदी साधारण 2 चमचे कणिक। आपण थोडासा रवा टाकूया याच्यामध्ये, म्हणजे चांगल्या आपल्या ज्या कडक पुऱ्या किंवा पकवान आहे ते चांगलं खुसखुशीत होईल। त्याच्यानंतर मीठ आणि आपण याच्यामध्ये थोडीशी कुटलेली काळी मिरी टाकणार आहोत। आता आपण हे सगळे जिन्नस याच्यामध्ये घातलेत, तर आपण ह्याला चांगलं चाळून घेऊया छानपैकी। आता आपण ह्या पिठामध्ये सगळे जिन्नस घातलेत, पण आपण एक इन्ग्रेडियंट ॲड केला नाही आहे, ते म्हणजे गरम तेल। आपल्या पुऱ्या ह्या गरम तेलामुळे चांगल्या खुसखुशीत होणार आहेत। आपलं तेल जोपर्यंत गरम होते तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये मी जी गोष्ट घालायला विसरले ती पटकन घालून घेऊया, आणि ती म्हणजे जिरं। तर तेल आपलं चांगलं गरम झालं आहे, आता आपण हे या मिक्सरमध्ये टाकूया। गरम तेल या मिक्सरमध्ये घातल्यानंतर हे जे वरती फसफसलं तसं फसफसायला पाहिजे, याचा अर्थ तेल चांगलं गरम होतं आणि आपल्या पुऱ्या चांगल्या खुसखुशीत बनणार आहेत। हात एकदम घालू नका, कारण का तेल खूप गरम आहे, त्याच्यामुळे आधी चमच्यानी एकदा मिक्स करून घ्या आणि नंतर हळूहळू थोडं थोडं पाणी घालून याचं आपल्याला एक घट्ट अशी कणिक मळून घेणार आहोत। जशी आपण घरी पुऱ्यांना कणिक करतो तशी या रेसिपीसाठी आपल्याला पाहिजे। तर आपली छान आपण अशी घट्ट कणिक मळून घेतले, याला आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया आणि आपली जी चणा डाळ शिजली आहे प्रेशर कुकरमध्ये त्याच्या फोडणीची तयारी करूया। चला, आता आपली चणा डाळ शिजलेली आहे, 3-4 शिट्या झाल्या। त्याला आपण कुकर उघडून बघूया। हो, चणा डाळ छान व्यवस्थित शिजलेली आहे। आपण आता हा सध्या कुकर बाजूला ठेवूया आणि आपण फोडणीसाठी एक नॉनस्टिक पॅन गरम करूया। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत। आपलं तेल थोडं आता गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरा आणि आपण याला थोडंसं परतून घेणार आहोत। जिऱ्याचा तर छान असा वास आलेला आहे। आता आपण या फोडणीमध्ये हिरवी मिरची टाकूया आणि थोडासा कढीपत्ता टाकूया। तुम्हाला जर कढीपत्त्याचा वास आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता। थोडा आपण गॅस बारीक करूया आणि आपण आता या फोडणीमध्येच थोडीशी लाल मिरचीची पावडर आणि हलका गरम मसाला टाकून घेऊया। याला थोडंसं परतून घ्यायचं आणि आता या फोडणीमध्ये आपण जी डाळ आपण शिजवली आहे ती टाकूया। चला, आता आपण ही डाळ ह्याच्यामध्ये घालून थोडीशी एक 2 ते 3 मिनिटं शिजवली आहे, पण हे थोडंसं घट्ट आहे मिक्सचर, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडं हलकं पाणी घालणार आहोत आणि आपण ह्याला थोडंसं पातळ करणार आहोत, अगदी थोडं। ही जी डाळ असते ती आपल्या अगदी वरणासारखी किंवा आमटीसारखी पातळ नसते, थोडी घट्टच असते। थोडीशी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूया, मिक्स करूया। आता आपली डाळ ऑलमोस्ट शिजलेली आहे, मी ती एका दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली आहे आणि आपलं पकवान फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम होतं आहे। तर आता आपण काय करायचं आहे, एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं या कढईतल्या तेलातच बुडवून घेऊया। आणि आता ह्याला आपण
छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे. आता आपण एक सुरी घेऊया आणि त्याला अशी थोडीशी भोकं करूया, जेणेकरून आपलं पक्वान तळताना फुगणार नाही आणि ते छान खुसखुशीत होईल. आता आपण हे तेलात सोडूया आणि आपण त्याला मध्यम आचेवरती चांगलं छान कडकडीत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. तर आपले सगळे पक्वान फ्राय करून झालेली आहेत आणि आता आपली डाळ पण गरम आहे. सगळ्यात आधी आपण हा कढईखालचा गॅस बंद करूया. आता आपण आपले जे पक्वान आहेत ते सर्विंग डिशमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि जी आपली गरमागरम डाळ आहे ती एका बोलमध्ये काढून घेऊया. जेव्हाही आपण डाळ सर्व करणार आहोत तेव्हा आपल्याला थोड्याशा गोष्टी वरून घालून घ्यायच्या आहेत. ते म्हणजे बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी ताजी कोथिंबीर. दाल पकवान रेडी आहे. अतिशय सोपी रेसिपी, घरी ट्राय करा आणि रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. If you like our videos, do subscribe to our channel. Stay connected. Happy cooking!